रिलायन्स फाउंडेशन अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिप 2023-24 चे निकाल जाहीर। देशभरातल्या 5000 विद्यार्थ्यांना दिली जाणार 2 लाखांची शिष्यवृत्ती। उच्च शिक्षणात दिली जाणारी भारतातली सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक शिष्यवृत्ती। पंतप्रधानांसंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजपची निदर्शनं। भाजप युवा मोर्चातर्फे हिंगोलीत निदर्शनं। बुलढाण्यातही राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध। भाजप कार्यालयासमोर राहुल गांधींच्या विरोधात निदर्शनं, घोषणाबाजी। नाशिकमध्ये राहुल गांधींच्या विरोधात कारंजा परिसरात निदर्शनं। भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी। गुरुद्वारा ऍक्ट मधल्या बदलांविरोधात शीख समाज आक्रमक। नांदेडमध्ये शीख बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। नगरमध्ये आजपासून बचत गटांचं प्रदर्शन। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन। प्रदर्शनात हरिभाऊ बागडेंनी घेतला धपाट्यांचा आस्वाद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपतींनी फोनवरून शिंदेंना दिल्या शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा। मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल। मंत्री छगन भुजबळ सरकारला डाग। मनोज जरांगेंचं टीकास्त्र। जरांगेंच्या नांदगावातल्या कार्यक्रमाला गालबोट। डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मराठा बांधवाचा हार्ट अटॅकनं मृत्यू। जरांगेंची कुटुंबियांना सांत्वनपर भेट। सांगलीत आरोग्य सेवा सलाईनवर। जिल्ह्यात 84 रुग्णालयात 32% पद रिक्त। शहापुरात एसटीचं ब्रेक फेल झाल्यानं अपघात। 4 प्रवासी गंभीर जखमी, 15 जण किरकोळ जखमी। छत्रपती संभाजीनगरमधल्या हातगाड्यांचे परवाने रद्द करा। महापालिकेनं अन्न आणि औषध प्रशासन विभागाला लिहिलं पत्र। सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याची मागणी। अजित पवारांचे निकटवर्तीय वीरधवल जगदाळे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना लिहिलं पत्र। पुणे ट्रॅफिक पोलिसांची सायलेन्सर विरोधात कारवाई। बुलेटचे सायलेन्सर बदलण्याची मोहीम सुरू। आतापर्यंत बुलेटधारींकडून 50 लाखांचा दंड जमा। विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार करत 4 लाखांना विकलं। सांगलीच्या मिरजेतली लाजिरवाणी घटना। 7 जणांना अटक। लोकसभा विधानसभेचं सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्या। सांगलीच्या शेटफळमध्ये ग्रामसभेत ठराव। नागपुरात रास्ता रोको करणाऱ्या हजारो गोंडगोवारी आंदोलकांवर गुन्हा दाखल। आंदोलनाचा नागरिकांना फटका। पुढील 5 दिवसात महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात पावसाचा अंदाज। राज्यात मराठवाडा विदर्भासह काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता।